मैत्रिणींनो नमस्कार. आजचा एपिसोड खूप इंटरेस्टिंग होणार आहे. आपल्याला आज समजणार आहे लताबाई ऐश्वर्याच्या तावडीत सापडणार आहे की यशस्वीपणे ऐश्वर्याच्या तावडीतून निसटणार आहे. ऐश्वर्या लताबाईच्या मागे जाणार तोच मधून सुमित्रा आईचा आवाज येतो, ऐश्वर्या. आणि फायनली लताबाईला यश मिळतं. तिथून ऐश्वर्या म्हणते, काय आई? सुमित्रा आई म्हणते, काय ग, तू इकडे काय करतेस आणि सारखी तिकडे काय पाहतेस? कोणी आलं होतं का? ऐश्वर्याला आठवतं लताबाई कशी गाडी समोर आलेली असते आणि ती सावरत म्हणते, नाही नाही, कोणीच नाही. सुमित्रा एकटक तिच्याकडे पाहतात आणि विचारतात, काय ग, किती घाम आलाय तुला? सगळं ठीक आहे ना? आणि त्यावर ऐश्वर्या कपाळावर हात ठेवून म्हणते, हो हो, सगळं ठीक आहे. आई पण गेटकडे पाहतात आणि ऐश्वर्या विचारते, तुम्ही कुठं बाहेर जायला निघालात का? आणि आई म्हणतात, हो, आम्ही देवळात चाललोय. आम्ही सगळे देवळात जायला निघालोय. आज हरतालिकेची पूजा आहे ना, तू पण चल आमच्या बरोबर. आणि त्यावर ऐश्वर्या म्हणते, ऐश्वर्या चांगुलपणाचा आव्हान म्हणते, मी नाही हो, मी कसं काय देवळात येऊ शकते? मी नाही ना हरतालिकेचे व्रत करू शकत. आई ऐश्वर्याच्या तोंडाचं निरीक्षण करतात आणि तोंड वेडवाकडं करतात आणि तिला पाहून पण अजून नॉर्मल म्हणतात, अगं व्रत नको करू, पण देवळात चल, बाळासाठी प्रार्थना कर. ऐश्वर्या वरवरचं हसते आणि म्हणते, ॲक्च्युली मला नाही एका मैत्रिणीला फोन करायचा आहे, मी तो एक कॉल करते आणि मग निघूया. ऐश्वर्या असं बोलून तिथून बाजूला जाते आणि आई म्हणतात, खोटारडी कुणीकडची, मी देवळात जाऊन प्रार्थना करणार आहे. हिला लवकरात लवकर तिच्या कर्माची शिक्षा मिळू दे. आणि इकडे हॉलमध्ये जानकी आणि अवंतिका मंदिरात जायची तयारी करत असतात. जानकी म्हणते, अवंतिका, हरतालिकेची पूजेची तयारी झाली आहे का ग? आणि त्यावर अवंतिका म्हणते, ऑफकोर्स वहिनी. जानकी जरा अवंतिकाची मस्करी करत म्हणते, बरं मला सांग, हरतालिकेची पूजा का करतात? तिचं व्रत का केलं जातं? आणि अवंतिका थोडा विचार करून म्हणते, हरतालिका ही भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयाला ही पूजा केली जाते आणि महिला निर्जळी उपवास करतात आणि याचबरोबर शंकर पार्वतीची सायंकाळी जाऊन आरती करतात. आणि एवढंच नाही तर. आणि जानकी म्हणते, छान, हा छान, इंटरनेटवरून सगळी माहिती मिळाली दिसते तुला. आणि अवंतिका हो मध्ये मान हलवते आणि हसते. आणि त्यावर जानकी म्हणते, बरं भाद्रपद महिना म्हणजे कुठला महिना ग? अवंतिका म्हणते, वहिनी उगाच मस्करी करू नका माझी, तुम्हाला माहिती आहे ना, वकिलीमध्ये जरी मी टॉप केलं ना तरी असल्या विषयामध्ये मला जरा हेल्प लागते. जानकी हसते आणि म्हणते, काय तर म्हणे भाद्रपद महिना, शुक्ल पक्षातील तृतीया, आणि दोघे जणी हसायला लागतात. जानकी पुढे म्हणते, हे बघ, तुला इंटरनेटवरनं सगळी माहिती मिळेल, त्या गोष्टीतलं फिलिंग, इमोशनल टच हे कुठून मिळणार? अवंतिका जानकीचे दोन्ही हात धरते आणि म्हणते, वहिनी तुम्हीच सांगा ना मला. आणि जानकी जरा भाव खाल्ल्यासारखं म्हणते, ठीक आहे, मी सांगेल, पण मला जे तुम्ही मग घेतात ना तुमच्यासारखी फी लागेल मला. आणि त्यावर अवंतिका म्हणते, मी रणदेवीची सून आहे, सून. अवंतिकाचं हे बोलणं ऐकून या दोघे जणी परत हसतात. आणि जानकी म्हणते, हे बघ, ही गोष्ट मी तुला जे सांगणार आहे ना ती नीट ऐकायची आणि पुढच्या पुढीला ही सांगायची. अवंतिका डन म्हणते आणि जानकी सांगायला सुरुवात करते. खूप वर्षापूर्वी पार्वती देवी महादेवांना शोधायला जंगलात गेली. ती जंगलातच होती, त्यामुळे तिने तिथली फळं खाल्ली, ती तिथेच राहिली, ती व्रत करत होती. अवंतिका म्हणते, मग? आणि जानकी म्हणते, मग काय, जसं कष्टाला फळ मिळतं तसं तिच्या व्रताला फळ मिळालं आणि महादेव तिच्यावर प्रसन्न झाले. महादेव म्हणाले देवी पार्वतीला, बोल, तुला कसा वर हवा आहे? त्यावर देवी पार्वती म्हणाल्या, मला वर म्हणून तुम्हीच हवे आहात. महादेव देवी पार्वतीच्या व्रताला प्रसन्न झाले आणि तिला हवा तो आशीर्वाद दिला. जानकी पुढे म्हणते, म्हणून गणपती बाप्पा बसायच्या अगोदर कुमारिका हे हरतालिकेचं व्रत करतात, त्यांना शंकर भगवानासारखा पती मिळावा म्हणून. आणि अवंतिका थोडा विचार करते आणि म्हणते, वहिनी, आपली तर लग्न झाली आहेत ना, मग लग्न झालेल्या स्त्रिया हा उपवास का करतात? आणि त्यावर जानकी सांगते, जानकी म्हणते, हे व्रत सौभाग्याचं सुद्धा असतं, आपल्या नवऱ्याला अखंड आयुष्य मिळावं म्हणून केलं जातं, वैवाहिक जीवन सुखी व्हावं यासाठी सुद्धा केलं जातं. आणि परत अवंतिकाला म्हणते, कळलं का? आणि जानकी वाती वळत असते. अवंतिका म्हणते, ओके वहिनी, थँक्यू सो मच, आता ही स्टोरी मी कधीच विसरणार नाही. आणि तिकडून नाना येतात आणि ते म्हणतात, हो, मला सुद्धा लक्षात राहील. आणि त्या दोघी जणी नानाकडे पाहतात. जानकी म्हणते, नाना तुम्ही, म्हणजे तुम्ही सुद्धा ऐकत होतात? आणि त्यावर नाना म्हणतात, हो अगं, ज्ञान मिळेल तिथून वेचावं. नाना पुढे म्हणतात, तू इतक्या प्रेमाने समजावून सांगत होतीस अवंतिकेला, ती सुद्धा इतक्या प्रेमाने पुढे जाऊन ती सुद्धा हे व्रत करेल बघ, जशी तू इतकी व्रत करतेस. आणि पुढे नाना म्हणतात, आमच्या सौभाग्य कुठे, त्या व्रत करणार आहेत ना? आणि लगेच तिथे आई येतात आणि म्हणतात, हो हो, न करून कसं चालेल? आई जानकीला विचारतात, झाली का तयारी, आपल्याला निघायला उशीर होईल. आणि त्यावर जानकी म्हणते, हो हो, पण आई ऐश्वर्या कुठे, मला सकाळपासून दिसलीच नाही. आणि त्यावर आई म्हणतात, अगं ती तिच्या मैत्रिणीला फोनवर बोलतीये, ती येणार आहे पण आपल्याबरोबर. आणि त्यावर जानकी लगेच उठते आणि म्हणते, मी पाहते आणि असं सांगून ती बाहेर जाते. ऐश्वर्या त्या राजाला फोनवर बोलते आणि म्हणते,
माझा संशय खरा ठरला. ती म्हातारी जिवंत आहे. ती माझ्या घरापर्यंत पोहोचली होती. मी तिला पकडायला जाणार, त्यात ती तेवढ्यात निसटली. ती इथे पोहोचली म्हणजे ती इथं पुन्हा येण्याचा प्रयत्न करू शकते. ऐश्वर्या त्या राजाला स्ट्रिक्ट वॉर्निंग देते. मुळशीतल्या गल्ल्यानं गल्ल्या पालत्या घाला. काही झालं तरी तिला तर कोणाला सापडली नाही पाहिजे आणि जानकी आणि ऋषिकेशला तर नाहीच नाही. कळलं? आणि त्यावर तो राजा म्हणतो, हो मॅडम. ऐश्वर्या पुन्हा म्हणते, शोधा तिला, असं म्हणतात आणि फोन कट करतात. फोन ठेवून ऐश्वर्या स्वतःशीच म्हणते, असं कसं झालं? मी त्या लताला स्वतःच्या हाताने मारलं होतं. मग हे असं झालंच कसं? आणि जानकी मागे हाताची घडी घालून उभी असते. तो तिची नजर तिच्यावर पडते आणि जानकी विचारते, काय ग? कोणाशी बोलत होतीस? आणि ऐश्वर्या कपाळावरचा घाम पुसत म्हणते, मैत्रिणीशी. आणि त्यावर जानकी म्हणते, मैत्रिणीशी? काय ग? तुझ्याशी मैत्री करायला कोणी तयार होईल? ऐश्वर्या गप्प असते. तो तिकून आई म्हणतात, चला चला, उशीर होतोय. आणि जानकी म्हणते, हो आई, आलेच. ऐश्वर्या मनातल्या मनात म्हणते, काही झालं तरी माझ्या माणसांना लताबाई सापडायला हवी, नाही तर मोठा प्रॉब्लेम होईल. ते सगळेजण गाडीत बसतात आणि गाडी बंगल्याच्या बाहेर जाते. आणि इकडे लताबाई लपत छपत रस्त्यावरून चालत असते आणि लताबाई खूप दमलेली असते. थोडंसं आडोशाला बाजूला जाते आणि मनाशीच म्हणते, मी जानकीपर्यंत पोहोचणारच होते. तोच ऐश्वर्यामध्ये कडमडली. आता तिने मला बघितले म्हणजे पुन्हा ती माझ्या जीवावर उठणार. मला कसंही करून जानकीशी बोललं पाहिजे, पण कसं बोलू? माझ्याकडे तर मोबाईल पण नाहीये. तिथून 2 माणसं जात असतात. त्या माणसांना लताबाई पाहून म्हणते, ओ दादा, मला तुमचा जरा मोबाईल देता का? मला फोन करायचा आहे. आणि एक त्यातला म्हणतो, माझ्या फोनला बॅलन्सच नाहीये. आणि दुसरा म्हणतो, माझ्याकडे फोनच नाहीये. लताबाई दोघा तिघांना फोनसाठी मदत मागतात, पण त्यांना कुठूनही फोन भेटत नाही आणि देवीला हात जोडून प्रार्थना करतात, देवी आई, माझी मदत कर ग, माझी आणि माझ्या पोरीची भेट होऊन दे ग. आणि इकडे मंदिरामध्ये गाडी पोहोचलेली असते. आता पूर्ण फॅमिली मंदिरामध्ये आलेली आहे. सर्वात मागे ऐश्वर्या असते आणि ती इकडे तिकडे पाहतच वर जाते. आणि इकडे लताबाईला एक माणूस सापडतो आणि त्याच्याकडून ती फोन घेते आणि मनाशीच म्हणते, आता मी याच्यावरून जानकीला फोन लावते. आणि तो माणूस म्हणतो, फोन लावा, पण लवकर लावा, मला घाई आहे. लता मनाशी म्हणते, मला जानकीचा नंबर पाठ आहे, मी अगोदर जानकीलाच फोन लावते. आणि तो नंबर डायल करते. तो जानकी फोन उचलते, पण तिला फोनवर काहीच ऐकू जात नाही. मंदिरात डिंग 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 वाजत असतं आणि त्याच्यामध्ये तिला ऐकूच जात नाही. जानकी म्हणते, हॅलो, कोण बोलते? कोणाचा नंबर आहे? आणि तिकडून लता म्हणते, अगं मी आई बोलते. लताबाईची मेहनत सगळी वायाला गेली. काही उपयोग झाला नाही. जानकीचं आणि तिचं काही बोलणंच झालं नाही. लताबाईला तो राजा दिसतो आणि तिला आठवतं, त्या राजाने तिला किडनॅप करून ठेवलेलं असतं. आणि ते म्हणतो, काय ग, काय खाणार आहे म्हातारे? लता त्या राजाला पाहून घाबरते आणि त्या माणसाला फोन देऊन लगेच ती पुढे जाते. त्या माणसाच्या लक्षात येतं की ही बाई कोणाला तरी घाबरली आहे, कोणाला तरी भीत आहे. जानकीकडे ऋषिकेश येतो आणि विचारतो, काय ग, कोणाचा फोन आहे? आणि त्यावर जानकी म्हणते, काय माहिती कोणाचा फोन आहे, नीट आवाजच येत नाहीये, परत करून बघू का? ते डायल करणार. तोच ऋषिकेश म्हणतो, नाही राहू दे, सगळेजण मध्ये वाट बघतायत, चल. आणि तो तिला असं म्हणून मध्ये घेऊन जातो. तो राजा आणि तो माणूस त्याच माणसाला विचारतात, तुम्ही एका बाईला पाहिले का? आणि तो माणूस सांगतो, नाही. आणि ते तिथून निघून जातात. लताबाई घाबरलेली असते, तशी ती पळत जाते आणि इकडे तिकडे पाहते तर त्यांना ते 2 माणसं दिसतात. ती त्या माणसांना पाहून ऑटोच्या आडोशाला लपते. राजाला लताबाई दिसते, पण त्याला आणखीन वाटतं आपला भास आहे का काय म्हणून. लगेच लताबाई आडोशाला जाते आणि त्याचा राजाचा दुसरा साथीदार त्याला म्हणतो, चल, मला तिकडे दिसल्यासारखी वाटली. आणि ते तिथून 2 जण जातात. नशिबाने लताबाई परत एकदा त्या राजाच्या तावडीतून निसटते. लता एकदा खात्री करून घेते, ते माणसं गेले का पाहते आणि मनाशीच म्हणते, मला वाटलंच होतं त्या ऐश्वर्याची माणसं माझ्या मागावर आहेत. मी जानकीला फोन केला होता, पण देवळातल्या आवाजाने तिला काहीच माझा आवाज पोहोचला नाही. आज हरतालिका आहे, म्हणजे नक्कीच जानकी देवळात असणार. नक्की जानकी तिकडे असणार आहे आणि मला तिकडे गेलंच पाहिजे. आणि इकडे ऋषिकेश, सौमित्र आणि सारंग असतात. सारंग समोसे खात असतो आणि तो मजे घेत म्हणतो, मस्तच, खूपच छान, घे, चल तू पण खा. आणि त्यावर सौमित्र म्हणतो, नको, आज उपवास आहे माझा. आणि त्यावर सारंग खळखळून हसतो आणि म्हणतो, उपवास? सारंग त्याला हसतच म्हणतो, तुझा आणि उपवास? त्यावर सौमित्र म्हणतो, अरे आज हरतालिका आहे ना. सारंग म्हणतो, हां मग? आणि त्यावर सौमित्र म्हणतो, अरे आज बायका व्रत करतात हरतालिकेचं. सौमित्र सारंगला म्हणतो, ऋषिकेश दादाने गेल्या वर्षी उपवास केला होता जानकी वहिनीसाठी, म्हटलं यावर्षी मी करावं अवंतिकासाठी. आणि त्यावर सारंग म्हणतो, ऐश्वर्याने केला असता का रे माझ्यासाठी? आणि त्यावर सौमित्र म्हणतो, ती काय करणार आहे, तिला तर वाटते तू या जगातच नाहीयेस. आणि जरी तसं नसतं ना तरी काही केलं नसतं. हे ऐकून सारंग एकदम गंभीर होऊन त्याच्या चेहऱ्याकडे पाहतो आणि सौमित्र पण त्याच्याकडे पाहतो आणि बोलतो, तुझं प्रेम आहे ना अजून तिच्यावर? आणि सारंग नाही म्हणून मान हलवतो. सौमित्र परत म्हणतो, माझ्या डोळ्यात बघ आणि सांग. आणि सारंग म्हणतो, नाही रे दादा,
सारंग उठून उभा राहतो आणि 2 पावलं पुढे जाऊन म्हणतो, तू नको ते प्रश्न मला नको विचारू, माझं नाहीये प्रेम तिच्यावर. सौमित्र म्हणतो, मला कळतं रे तुला त्रास होतोय, तू एकदा विचार कर, ती तुझ्याशी किंवा आपल्या घरच्याशी कसे वागली ते आणि तिला तुझ्या डोक्यातनं काढून टाक. तिने आतापर्यंत तुझा फक्त आणि फक्त फायदाच घेतलाय बस. सारंग म्हणतो, मला कळतंय रे, मी नाही करत, तिचा विचार करतच नाहीये मी आणि विषय बदलण्याचा प्रयत्न करतो म्हणतो. ऋषिकेश दादा कुठे, आज येणार नाहीये का? सौमित्र पुढे म्हणतो, अरे आम्ही पवारांना भेटून आलो आणि त्यांचं असं म्हणणं आहे की लता काकू जिवंत असतील कारण त्यांना पोहता येतो आणि असा पुरावा जानकी वहिनीला आणि अवंतिकाला त्यांच्या घरात सापडला आहे. हे ऐकून सारंग खुश होतो आणि म्हणतो काय सांगतोयस, वहिनीचं म्हणणं खरं असू दे रे, त्यांची आई त्यांना लवकर सापडू दे. सारंग विचारतो, अजून काही माहिती मिळाली आहे का त्यांच्याबद्दल? आणि सौमित्र म्हणतो, नाही, पोलीस तपास घेत आहेत. सौमित्र म्हणतो, गणपती बाप्पा आहे ना, तो सगळं ठीक करेल. आणि सारंग पण हात जोडतो आणि म्हणतो, करेल रे, सगळं ठीक करेल. दादा, बाप्पाचं आगमन आलं ना उद्यावर? आणि त्यावर सौमित्र म्हणतो, अरे नुसतं बाप्पाचंच नाही, तुझंही आगमन होणार आहे रणदिवेच्या घरामध्ये. उद्याच्या उत्सवात तुला यायचंय आणि काय करायचंय माहिती आहे ना? आणि त्यावर सारंग म्हणतो, हो माहिती म्हणजे काय, चांगलंच माहिती आहे. उद्या मी येणार आणि आपण सगळे मिळून त्या ऐश्वर्याला दाखवून देऊया. आणि इकडे लताबाई मंदिराच्या पायऱ्या चढून फायनली मंदिरात पोहोचल्या. मंदिरामध्ये आरती चालू असते आणि ऐश्वर्याचं लक्ष फक्त तिच्या फोनवर असते. लताबाई डोक्यावर पदर घेऊन मंदिरामध्ये येतात. कोणाला चेहरा दिसू नये याची त्या पूर्ण खात्री घेतात. लताचं लक्ष ऐश्वर्याकडे नसतं, जानकीकडे असतं. त्या जानकीला कंटिन्युअसली पाहत असतात. तोच ऐश्वर्याचा फोन वाजतो. तोच लताचं लक्ष ऐश्वर्याकडे जातं आणि पदर नीट घेतात त्या. तिथे आवाज चालू असतो, ऐकू येत नाही म्हणून ऐश्वर्या मोबाईल घेऊन बाहेर जाते आणि ही लता म्हणते, मला काही करून हा निरोप जानकीपर्यंत पोहोचायचा की तिची आई जिवंत आहे. अगं बाई, मग तोपर्यंत पोहोच ना तिच्याजवळ, का उशीर करतेस? लता म्हणते, जानकीला जर कळलं मी जिवंत आहे तर ते नक्की माझा शोध घेईल, पण मी हे तिला कसं सांगू, याच त्या विचारामध्ये असते. ऐश्वर्या मोबाईल घेऊन पार मंदिराच्या बाहेर जाते, एकदम बाहेर. आणि त्या राजाला म्हणते, काय रे, सापडली का म्हातारी? त्यावर तो राजा म्हणतो, आम्ही त्या म्हातारीला आता मार्केटच्या बाहेर पाहिलं होतं, त्यानंतर ती कुठे गायब झाली काही कळलंच नाही. आणि ऐश्वर्या म्हणते, काय कळलं नाही म्हणजे? हे बघ, काही कर, पण काही करून शोध त्या म्हातारीला, ती म्हातारी मला हवी आहे. आणि तो राजा म्हणतो, हो मॅडम. राजा सांगतो, हो मॅडम, आम्ही पण तिला शोधतोय. आताच तिने एका माणसाच्या फोनवरून कोणाला तरी फोन केला होता. आणि ऐश्वर्या म्हणते, काय, कोणाला फोन केला होता? तो राजा म्हणतो, माहिती नाही, पण त्या माणसानं सांगितलं की तिचं कोणाशीही बोलणं झालं नाही. आणि ऐश्वर्याला म्हणतो, तुम्ही जिथे कुठे असाल ना तिथे सावध राहा, कदाचित ती तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल. आणि ऐश्वर्यामध्ये, हां मी शोधते आणि तू पण लक्ष ठेव तिच्याकडे, असं म्हणून ते फोन ठेवून देतात. ऐश्वर्या मंदिराच्या बाहेर तिला शोधत फिरत असते आणि मंदिरामध्ये लता, काय करू? लता देवीला हात जोडते आणि म्हणते, देवी आई, मी जानकीपर्यंत हा निरोप कसा पोहोचू, माझी मदत कर. तोच लताची नजर खाली जाते. खाली ताटामध्ये गंध बनवून ठेवलेला असतो. त्या गंधाने आई असा अक्षर लिहिते. तेवढ्याच अक्षराने तिचा तो गंध संपून जातो आणि इकडे बाहेर ऐश्वर्या इकडे तिकडे लताबाईला शोधत राहते. लताबाई ज्या गंधाने आई हे शब्द लिहितात तो गंध संपलेला असतो. आता लताबाईला पुढं काय लिहायचं असतं काय माहिती, आणि तो गंध संपलेला असल्यामुळे त्यांना काय सुचत नाही. आणि पुढे एक खिळा दिसतो. त्याच खिळ्यावर ते बोट ठेवतात आणि जोराचं दाबतात. जे काही रक्त बाहेर येतं त्या रक्ताने त्यांना त्रास खूप होतो. त्या रक्ताने पुढं आई आहे हा शब्द त्या कंप्लीट करतात. बाहेर ऐश्वर्या मनातच म्हणते, ही लताबाई आत तर गेली नसेल ना, असा विचार करून ती मध्ये जायला निघते. लताला ऐश्वर्या दिसते आणि मनात लताबाई म्हणतात, हिला मी इथे असण्याचा संशय आलाय की काय? ऐश्वर्या मध्ये येऊन सुद्धा इकडे तिकडे पाहत असते आणि लताबाई परत म्हणते, मी ऐश्वर्याच्या तावडीत सापडायला नकोय. ऐश्वर्या इकडे तिकडे लताचा शोध घेत असते. तोच एका बाईला तिची टक्कर लागते आणि ती बाई म्हणते, अगं डोळे फुटलेत का तुझे, नीट बघून चाला येत नाही? त्यावर ऐश्वर्या म्हणते, तुम्हाला डोळे आहेत ना, तुम्हाला नीट बघून चालता नाही आलं? ऐश्वर्या पुढे जाणार तोच ती बाई म्हणते, हे काय निघालीस कुठे, ती माझी थाळी उचलून दे आधी. ऐश्वर्या आहे बरं, ती अशी थाळी उचलून देणार आहे का? आणि ऐश्वर्या म्हणते, आहेत ना तुम्हाला हात, उचला मग तुमची थाळी. ती बाई म्हणते, रणदिवेची सुन ना ग तू, काही वळण नाहीये तुला. ती जानकी बघ, जानकीचं कौतुक होत असल्यानं ही कशी ऐकून घेईल बरं. आणि काहीतरी बोलणार तोच सुमित्रा आहे तिथे येते आणि म्हणते, काय झालं, का भांडताय? आणि त्यावर केविलपणे आवाजात ऐश्वर्या म्हणते, काय नाही हो, माझा धक्का लागला, चुकून येत आहे ना, तर या माझ्यावर एवढं ओरडतायत. आणि आई त्या बाईला म्हणतात, ताई माफ करा, चुकून हिचा धक्का लागला. आणि त्यावर ताई मान हलवतात आणि ऐश्वर्याला ते थाळी उचलून द्यायला सांगतात. ऐश्वर्या थाळी देऊन सॉरी म्हणते. जानकी देवासमोर हात जोडते आणि म्हणते, देवा, माझं एकच मागणं आहे तुझ्याकडे, माझी आई जर जिवंत असेल
फक्त माझ्या आईला सुखरूप ठेव. जानकी तिथून पुढे जायला निघणार तोच तिला ते आईनं लिहून ठेवलेलं दिसतं, आई आहे. उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत ऐश्वर्या त्या राजाला फोनवर म्हणते, अरे मूर्खांनो काय करताय, ती म्हातारी देवळापर्यंत आली आहे, तिच्या मुलीपर्यंत पोहोचण्याच्या आधी काहीतरी करा, नाही तर तुम्हालाच मी देवाघरी पाठवण्याची व्यवस्था करेल, कळतंय ना. आणि इकडे जानकी ऋषिकेशला म्हणते, जसं आपल्याला माहिती आई जिवंत आहे तसं ऐश्वर्याला सुद्धा कळले की आई जिवंत आहे. तिने आईच्या मागावर माणसं पाठवली तर. आणि इकडे लता देवाच्या समोर हात जोडून उभी असते आणि म्हणते, माझी आणि माझ्या मुलीची भेट होते ग आई, माझी जानकी कासावीस झाली असेल ग, एकदा गळा भेट होते ग. आणि मागून त्या राजाचा आवाज येतो, तो म्हणतो, एवढी काय घाई आहे गळा भेट घ्यायची हा म्हातारे, तुला तुझ्या मुलीची भेट आम्हीच घडवून देतो की, असं म्हणतात आणि ते दोघं जणही हसतात. लता त्यांना पाहून खूप घाबरते. मैत्रिणींनो, असेच नवनवीन आणि फुल एपिसोड पाहण्यासाठी आजच आपलं चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.